ओ माय गॉड. वाव. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज आलेलो आहोत ट्रॉम्सो या ठिकाणी. तर ट्रॉम्सो हे ठिकाण नॉर्वेमध्ये आहे, नॉर्वेच्या नॉर्थ साईडला आहे. तर ट्रॉम्सो हे मोस्टली आर्टिक सर्कलमध्ये येतं. तसंच अंटार्क्टिक सर्कल साऊथमध्ये आहे, जसंच हे नॉर्थला आर्टिक सर्कल आहे. सो हे सेंटर ऑफ आर्टिक म्हटलं जातं. सो खूप साऱ्या गोष्टींसाठी आर्टिक सर्कलमध्ये हे फेमस आहे ट्रॉम्सो. सो ट्रॉम्सो मेनली नॉर्दर्न लाईटसाठी फेमस आहे आणि ज्याच्यासाठी फेमस आहे तेच आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही एअरबीएनबीमध्ये पायी ठेवल्या आमच्या गॅलरीतून आम्हाला डान्सिंग नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आम्हाला फ्रीमध्ये नॉर्दर्न लाईट्स कशा प्रकारे बघायला मिळाल्या एअरबीएनबीमधून हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जाणून घेऊया आता आपण आम्ही ट्रॉम्सोला कसं पोहोचलो. तर सर्वप्रथम आम्ही इंगोलसटवरून ट्रेन घेऊन आम्ही बर्लिनला पोहोचलो आणि हे आहे बर्लिन ट्रेन स्टेशन. आणि बर्लिन ट्रेन स्टेशनवरून आम्ही जाणार बर्लिन एअरपोर्टला आणि तिथून चेक इन करून आमचं ट्रॉम्सोला विमान असेल. आणि हे आहे बर्लिन एअरपोर्ट आणि हे आहे आमचं EasyJetचं विमान. ट्रॉम्सोमध्ये तर अशी काही लाईट्स आमच्या स्वागतासाठी लावलेली होती ट्रॉम्सोमध्ये. तर आम्ही ट्रॉम्सोमध्ये पोहोचलो एअरपोर्ट एक्सप्रेस बसनी आणि आम्ही आता बस स्टॉप शोधत आहोत. सर प्राप्ती बघू शकताय तुम्ही, लाईव्ह कॅमेरा लाईव्ह GPS वापरून जात आहे आणि आम्ही बघत आहात आम्ही एका टनेलमध्ये पोहोचलेलो आहोत लाईव्ह GPSने. हा खूप फनी इन्सिडेंट झाला होता आमच्यासोबत. आणि गुगल मॅपने आम्हाला पोचवलेलं अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये. आम्ही बस स्टॉप शोधत आहोत. सो गुगल मॅप इथं ट्रॉम्सोमध्ये एवढं काही खास नाही चालत. अँड फायनली आम्हाला बस स्टॉप सापडलेला आहे. आम्ही आता उभे आहोत ट्रॉम्सोच्या बस स्टेशनवरती आणि तुम्ही बघू शकताय त्या बस स्टॉपचं फक्त नाव लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे. ना बस किती वाजता येते ना बस आहे. इकडं बसचं काहीतरी लिहिलं आहे पण ते काही दिसत नाही आहे नीट. आणि खूप मोठा असं डोंगर आहे आणि इथं ना उभं राहायला जागा आहे. आणि अशा प्रकारे आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आर्टिक सर्कलच्या थंडीपासून वाचत. आम्हाला आता एअरबीएनबीच्या जवळच्या स्टॉपजवळ घेऊन जाईल आणि आम्ही तिथून वॉक करत एअरबीएनबीला पोहोचू. ओ माय गॉड. तर हेच बघण्यासाठी आम्ही 2000 किलोमीटर इंगोलस्टार्टवरून ट्रॉम्सोला आलेलो होतो आणि जे आम्हाला नुकतेच ट्रॉम्सोमध्ये पाय ठेवल्या बघायला मिळालेलं आहे. वाव. वाव वाव. आणि ती तिकडे नाही बघ ना इकडे. हो. ओ माय गॉड. बाबा पैसे पिटले. मयूर पैसा वसूल. ओ माय गॉड. वाव. वाव. ज्यांनी पण दिलंय. ओ माय गॉड. ओ माय ये लगे पिंक कलर पण दिसला. वाव. व्हॉट अ व्ह्यू. तर डान्सिंग नॉर्दर्न लाईटचा शो बघितल्यानंतर आम्हाला अजून नॉर्दर्न लाईट बघण्याची इच्छा होती. त्यासाठी आम्ही जवळच्या एका माउंटेनवरती केबल कारने जायचा प्लॅन केलेला आहे. आणि केबल कारचं नाव आहे फेसल हायसन आणि तिथं आम्ही वरती जाणार आहोत. आणि तिथून आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघणार आहोत जिथं सिटी लाईट नसेल आणि नॉर्दर्न लाईट्स क्लिअर दिसतील. तर आता आमचा संध्याकाळचा प्लॅन आहे. आत्ता वाजलेले आहे 10. सर्वसाधारण मी 1 किलोमीटर वॉक करून आलो आहे. नॉर्दर्न लाईट्स आता दिसतात का बघूया. तर काहीतरी दिसतंय वरती जाऊन अजून बाहेर दिसतील, बघूया. असं आहे केबल कार. कोणच नाही केबल कारला आता सध्या. स्पाइक्स अलाउड. केबल कारची एंट्री नाही त्यांनी स्वतः काढायचं. असं काढतोय मयूर तिकीट आमचं. वरती जायचं. प्राप्ती स्कॅन करत आहे तिकीट.
आणि खूप मेहनत अशी आहे. केवल खान मी आता केबल कारनीवर येत आहोत आणि असा आहे ट्रॉम्सोचा व्ह्यू. हा सगळा ट्रॉम्सो आताचे 10:30 वाजलेले आहेत. 10:30 वाजल्यानंतरचा हा व्ह्यू आहे. आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघायला येत आहोत, आलेलो आहोत वरती. आम्हाला वरती माउंटेनवरती एवढ्या काही क्लिअर नॉर्दर्न लाईट्स नाही दिसल्या पण डोळ्यांनी, पण फोनमधून काही दिसत होत्या. तर तुम्ही बघू शकताय आम्ही हे फोटोज काढलेले आहेत नॉर्दर्न लाईट्सचे. पाठीमागे बघू शकताय जे काही आमचे फोटोज आलेले आहेत. तर हा आहे माउंटेनमधील कॅफेतील फोटो. आणि आम्ही माउंटेनवरून खाली आल्यानंतर आम्ही बुक केलेले आहे टॅक्सी आणि आम्हाला टेस्ला टॅक्सी घ्यायला आलेली आहे जी आम्हाला एअरबीएनबीला ड्रॉप करणार आहे. तर अशा प्रकारे आमचा पहिला दिवस होता ज्याच्यामध्ये आम्ही खूप काही केलेलं आहे, खूप काही ट्रॅव्हल आणि खूप काही गोष्टी बघितलेल्या आहेत. असे होत्या नॉर्दर्न लाईट्स. तर तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. आणि नॉर्दर्न लाईटचा हा शो शेवटपर्यंत एन्जॉय करा. एक सेकंड हा, मी कल्याणीला पण ऍड केलंय. त्या ग्रुप कॉलच करतो, ठीक आहे? चल मग. हां, ओके, बाय बाय. चला आता लोकांना दाखवून लय झाले आपले काम.